पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पित्रांना पाटवडी ही बनतेच बनते। बेसनापासून बनणारी ही पाटवडी बनवायला अगदी सोपी देखील आहे आणि चवीला देखील अतिशय छान लागते। पाटवडीसोबत आपण रस्सा देखील बनवणार आहोत। प्रथम आपण पाटवडी बनवून घेऊयात। त्यासाठी मी अद्रक, मिरची आणि कढीपत्ता बारीक करून मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून आपण त्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग टाकणार आहोत आणि त्यामध्ये हे वाटण टाकणार आहोत। मिरची व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूयात मीठ, हळद आणि धने-जिऱ्याची पूड मी यामध्ये टाकलेली आहे। फोडणी आपली व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी। पाटवडीचं बेसन बनवण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी येथे 1 ग्लास पाणी अंदाजे टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता। आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आपण यामध्ये आता बेसन पीठ टाकून हे व्यवस्थित हटवून घेऊ। हटवून केलेल्या बेसनाची चव छान लागते म्हणून मी हटवून घेत आहे बेसन। पाण्यात जेवढं बसेल तेवढं मी बेसन पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि याला 5 मिनिटांसाठी वाफवून घेतलेलं आहे। आता आपण एका ताटाला तेल लावून त्यामध्ये हे बेसन टाकून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। बेसन गरम असल्यामुळे आपण थंड पाणी हाताला लावून हे थापायचं आहे। हे थापून झाल्यानंतर आपण यावरती ओल्या खोबऱ्याचा कीस, तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। आता हे तसंच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊयात आणि तोपर्यंत आपण रस्स्याची तयारी करूयात। रस्स्याच्या वाटणासाठी आपण प्रथम 1 चमचा खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि ती बाजूला काढून ठेवायची आहे। त्याच पॅनमध्ये आता मी सुकं खोबरं भाजत आहे। त्याचबरोबर मी ओल्या खोबऱ्याचेही 2-4 काप यामध्ये टाकलेले आहे। हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। त्यानंतर आपण 1 टेबलस्पून तांदूळ धुवून जिऱ्याबरोबर भाजायचा आहे। रस्स्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण हे तांदूळ यामध्ये भाजून टाकणार आहोत। त्याच पॅनमध्ये आता थोडंसं तेल टाकून त्यामध्ये टोमॅटो परतून घ्यायचं आहे। तुम्ही टोमॅटो बरोबर यामध्ये कांदा आणि लसूण टाकून देखील परतू शकता। थोडी कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकलेली आहे। आपलं टोमॅटो परतून झालं की नंतर आपण हे सगळे भाजलेले जिन्नस मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। यामध्ये मी ॲक्च्युली 2 तुकडे अद्रकचे देखील टाकलेले आहे वाटताना। हे वाटण करून आपण बाजूला ठेवून देऊयात कारण आता आपले 10 मिनिट झालेले आहे आणि आपली पाटवडी देखील थंड झालेली आहे। मग आपण ही पाटवडी आता कापून घेणार आहोत। मी ही पाटवडी डायमंड शेपमध्ये कापत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी नॉर्मल कापली तरी चालेल। आणि तुम्ही बघू शकता आपली पाटवडी अतिशय सुंदर झालेली आहे। अजिबातही मोडली जात नाहीये। पाटवडी तर आपली करून झालेली आहे। आता आपण बनवूयात पाटवडीचा रस्सा। पाटवडीच्या रस्स्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मीठ। आता मी एका वाटीमध्ये लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर आणि गोडा मसाला यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आता मी तेलामध्ये टाकणार आहे सो दॅट हे मसाले जळणार नाहीत आणि ती परतलीही व्यवस्थित जाईल। ही पेस्ट तेलामध्ये आपण मिनिटभर परतून घ्यायची आहे। 1 मिनिटाने आपण यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण टाकून ते देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत। आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला मंद गॅसवर परतायचं आहे। गॅस मोठा करू नका। मंद गॅसवर झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनिटांसाठी परतवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आता हळूहळू या वाटणाला तेल सुटायला लागलेलं आहे आणि या स्टेजला आपण या वाटणामध्ये टाकणार आहोत गरम पाणी। पाण्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। पाणी टाकल्यानंतर आपण हा रस्सा 2 ते 3 मिनिटांसाठी उकळू द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तयार आहे आपला झणझणीत पाटवडीचा रस्सा। पाटवडी आणि पाटवडीचा रस्सा हा तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता। यामध्ये जर तुम्ही लिंबू पिळून टाकलं तर त्याची चव वाढण्यास मदत होते। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर।